नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापना विभागातील जागा निघालेल्या आहेत आणि त्या जागांबद्दल व्यवस्थित माहिती घेऊया. ग्रुप डीच्या ह्या जागा आहेत. तर चला. कार्यालय नागपूर महानगरपालिका नागपूर आस्थापना विभाग. पदभरतीची सविस्तर जाहिरात. नागपूर महानगरपालिका नागपूर यांच्या आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक अर्हता व इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून विहित मुदतीत नागपूर महानगरपालिकेच्या nmcnagpur.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. तर परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याचं वेळापत्रक आपण प्रथमतः पाहून घेऊया. परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृतीचा कालावधी दिनांक 26/8/2025 ते 9/9/2025. परीक्षेसाठी परिपूर्ण अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 9/9/2025. ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक 26/8/2025 ते 9/9/2025. प्रवेशपत्राकरिता उपलब्ध दिनांक nmcnagpur.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल. तसेच ऑनलाईन परीक्षेचा दिनांक सुद्धा या संकेतस्थळावरती मिळेल. आणि याची PDF तुम्हाला मिळवण्याकरता तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन होऊ शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. कोणकोणत्या प्रकारची पदं आहेत आणि वेतन श्रेणी काय आहेत आणि किती पदं भरावायची आहेत. पद क्रमांक 1 आहे कनिष्ठ लिपिक S6 ची वेतन श्रेणी आहे 19,900 ते 63,200 आणि पदसंख्या आहे 60. विधी सहाय्यक आहे S14 चे आहे आणि पदसंख्या आहे 6. कर संग्राहकचे S6 चे आहे पदसंख्या 74. ग्रंथालय सहाय्यकचे आहे S6 चे आहे 8. स्टेनोग्राफर S14 चे आहे पदसंख्या आहे 10. लेखापाल रोखपाल S13 चे आहे पदसंख्या 10. सिस्टीम ॲनालिसिस्टचे आहे S14 चे आहे पदसंख्या आहे 1. हार्डवेअर इंजिनियर NG आहे S14 चे आहे आणि भरावायची पदं आहेत 2. डेटा मॅनेजर आहे 1 आणि प्रोग्रॅमर S8 2. अशा प्रकारची पदसंख्या आपल्याला दिलेली आहे. पदनाम आहे कनिष्ठ लिपिक क्लर्क. भरावायची पदे वगैरे आपण पाहिले. समांतर आरक्षण तुम्ही पाहू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तशाच प्रकारे आपण स्क्रीनशॉटसुद्धा काढून पाहू शकता. कोणत्यासाठी किती जागा आहेत, कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत त्या, आणि त्याचबरोबर याला पात्रता काय आहे ते सुद्धा आपण पाहून घेऊयात. आता सिस्टीम ॲनालिसिस्टचं आहे. आता इथं दिलेले आहेत किती आहेत वगैरे. आता पदनिहाय आवश्यक शैक्षणिक पात्रता. कनिष्ठ लिपिककरिता मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. त्याचबरोबर मराठीचे टंकलेखन 30 प्रति शब्द मिनिट आणि इंग्रजीचे टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट वेग असलेले आणि तुमच्याकडे संगणक प्रमाणपत्र असणे अत्यावश्यक आहे. विधी सहाय्यककरिता आहेत मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी. शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील न्यायालयीन कामाशी संबंधित पदावरील 5 वर्षाचा अनुभव असणे अत्यावश्यक आहे. कर संग्राहककरिता कोणत्याही शाखेची पदवी आणि मराठी 30 शब्द प्रति मिनिट व 40 शब्द प्रति मिनिट टंकलेखनचं प्रमाणपत्र असणे अत्यावश्यक आहे आणि त्याचप्रमाणे MSCIT असणे अत्यावश्यक. ग्रंथालय सहाय्यककरिता आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा SSC उत्तीर्ण ग्रंथालयाचा सर्टिफिकेट कोर्स. स्टेनोग्राफरकरिता आहे मराठी इंग्रजी लघुलेखक 80 शब्द प्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण कोणत्याही शाखेची पदवी. त्याचबरोबर मराठी 40 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी 60 शब्द प्रति मिनिट टंकलेखन. लेखापाल रोखपालची आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी असणे अत्यावश्यक आहे. सिस्टीम ॲनालिसिस्ट करिता आहे BE कम्प्युटर अर्हता आणि सिस्टीम ॲनालिसिस प्रोग्रॅमिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधील 3 वर्षाचा अनुभव. हार्डवेअर इंजिनियर करिता आहे
मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकी मधील AICTE द्वारा मान्यताप्राप्त पदवी BE कम्प्युटर असणे अत्यावश्यक आहे आणि 5 वर्षाचा अनुभव असणे अत्यावश्यक. प्रोग्रामर करीत आहेत मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकी पदविका असणे अत्यावश्यक आहे आणि 1 वर्षाचा अनुभव असणे अत्यावश्यक आहे. डेटा मॅनेजर करिता हे सिस्टीम ॲनालिसिस प्रोग्रॅमिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील 3 वर्षाचा अनुभव. पदसंख्या आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत आणि समोर आपण बघणारच. आणि हे जे नियम वगैरे दिले आहेत हे व्यवस्थितरित्या वाचून घ्यायच्या नंतरच ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. आणि याचे जे काही सिलेबस आहे तो आपण पाहूयात, कशा प्रकारचा सिलेबस दिलेला किंवा वयोमर्यादा प्रथमतः आपण पाहूयात. तर 9/9/2025 किमान वयोमर्यादा सर्व पदांकरिता 18, अराखीवकरिता 38, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक 43, अराखीव सैनिककरिता 38+, मागासवर्गीय 43+, दिव्यांगकरिता आहे 45, अराखीवकरिता प्रावीण्यप्राप्त खेळाडू 43, दिव्यांग व्यक्ती उमेदवार 45, प्रकल्प भूकंपग्रस्त 45, पदवीधारक अंशकालीन उमेदवार 55. संगणक हाताळणीबाबतचे ज्ञान असणे अत्यावश्यक आहे. टंकलेखन अर्थ धारण करण्यातून तात्पुरती सूट, म्हणजे तुम्ही संगणकाकरता जर टंकलेखन अर्थ जर धारण केलेलं नसेल तर कोणत्या प्रवर्गाला सूट आहे ते तिथे दिलेलं आहे. मराठी भाषेचे ज्ञान असणे अत्यावश्यक आहे. अर्हता पात्रता गणण्याचा दिनांक, विविध शैक्षणिक अर्हता, वय, अनुभव, प्रमाणपत्र, पात्रता, विषयक अर्हता धारण केल्याचा दिनांक हा अर्ज स्वीकृतीचा अंतिम दिनांक गणला जाईल. निवड प्रक्रिया कशी होणार आहे तर ते तुम्हाला पाहायचं आहे. निवडीची पद्धती 50% गुण मिळवणे अत्यावश्यक आहे लेखी परीक्षेमध्ये, तरच तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये तुम्ही येऊ शकता. निवड सूचीची कालमर्यादा त्यांनी दिलेली आहे. नंतर या परीक्षेचं स्वरूप कसं राहणार आहे हे आपल्याला बघायचं. नागपूर महानगरपालिकेचे संवर्गनिहाय खालीलप्रमाणे स्वतंत्र बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन पद्धतीने परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट मीन्स CBT मोडवर घेण्यात येणार आहे. परीक्षा ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. सत्र 1चे अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्याची काठिण्यता तपासण्यात येऊन त्याचे सामान्यीकरण करणे, नॉर्मलायझेशन पद्धतीने गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल. सदर नॉर्मलायझेशन सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील, याची सर्व परीक्षार्थी यांनी नोंद घ्यावी. नंतर आहे पदनामा, कनिष्ठ लिपिकचा अभ्यासक्रम दिलेला आहे, सिलेबस दिलेला आहे. त्याच्यामध्ये राहणार आहे मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, नंतर आहे सामान्य ज्ञान, म्हणजे 4 विषय राहणार आहे आणि प्रत्येक 25 प्रश्न आणि त्याची काठिण्य पातळी उच्च माध्यमिक शाळा 12वी आणि पदवी पर्यंत. आणि त्याचबरोबर माध्यम इंग्रजी आणि मराठी राहणार आहे. प्रश्नसंख्या 100 राहणार आहे, गुण राहणार आहे 200, एका प्रश्नाला 2 मार्क, एकूण गुण 200. विधितंत्र सहाय्यक करिता आहे मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान, तांत्रिकचे 40 प्रश्न राहणार आहेत आणि त्यांचे जे काठिण्य पातळी आहे तांत्रिक विषय संबंधित पदवी आणि प्रश्नसंख्या राहणार आहे 60 आणि तांत्रिकचे राहणार आहेत 40 आणि जनरलचे जे 60 आहेत त्याला 120 गुण आणि तांत्रिकचे 80 गुण असे मिळून 200 मार्क. कर संग्रहाकरिता विषय आहे मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान. 25 प्रश्न आहेत आणि त्यांना प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स आहेत. असे 100 प्रश्न आणि 200 मार्क्स राहणार आहेत. ग्रंथालय सहाय्यककरिता मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान असे 4 विषय आहेत. माध्यमिक शाळा 10वी शालांत परीक्षा. नंतर आहे प्रोग्रामर, तांत्रिक पद, मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान, तांत्रिक. याच्यामध्ये 15 प्रश्न आहेत आणि 40 तांत्रिकचे आहेत. असे 60 प्रश्न हे जनरलचे आहेत आणि 40 तांत्रिकचे आहेत आणि एकूण मार्क्स आहेत 200. स्टेनोग्राफरकरिता सुद्धा मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान आणि तांत्रिकचे 40 प्रश्न असे 200 मार्क्सला आहे. लेखापाल, रोखपाल, अतांत्रिक, मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान असे 4 विषय आहेत आणि 100 प्रश्न 200 मार्क्स. सिस्टीम ॲनालिस्ट करिता मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान, तांत्रिकचे 40 क्वेश्चन आहेत असे एकूण 200 मार्क आहेत. हार्डवेअर इंजिनियर, तांत्रिक पद आहे मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान, तांत्रिक. 15 आहेत असे 60 प्रश्न हे आणि 40 तांत्रिकचे असे 200 गुण आहेत. डेटा मॅनेजर करिता सुद्धा मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान, तांत्रिक
म्हणजेच असे 60 प्रश्न हे आणि 40 प्रश्न तांत्रिकचे 200 गुण. आता परीक्षेकरता अर्ज करण्याची पद्धत कशा प्रकारची आहे? नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन खाते युजर रजिस्ट्रेशन उघडणे विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने खालीलप्रमाणे लागू असेल त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करणे. परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करणे. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक राहणार आहे. अधिवास प्रमाणपत्र याची किमान साईज 100 KB 2. आता काय काय तुम्हाला लागणार आहेत हे प्रमाणपत्र त्यांनी दिलेले आहेत. हे प्रमाणपत्र तुम्ही वाचून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारेच ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. कोणकोणते प्रमाणपत्र तुम्हाला लागतात त्याचे स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि ते वाचून घ्या शांततेत. सर्वसाधारण सूचना वगैरे दिलेल्या आहेत. तर महानगरपालिकेचे संपूर्ण जे काही भरती आहे कशा प्रकारे त्याचं जाहिरात आहे ते परिपूर्ण पाहिलेले आहे. तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही NMCच्या हेल्पलाईनवरती फोन लावू शकता आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते विचारून घेऊ शकता. चॅनलसोबत राहण्याकरता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.